दरम्यान या भोंदू बाबा प्रकरणावरून ठाकरेंनी शिंदेंमध्ये चांगलीच झुंपली आहे। पकडले जातात ते भोंदू, मग जे पकडले जात नाही त्यांचं काय, असा सवाल ठाकरेंनी केला। बुवा शक्तीपेक्षा युवा शक्तीला पाठिंबा द्यायला हवा असंही ठाकरेंनी म्हटलंय। तर माझ्याकडे अनेकांचे राज आहेत, ताश का राज राजी रहने दो असा इशारा यावर एकनाथ शिंदेंनी दिलाय। तर खरात बरोबर नार्वेकरांचा सुद्धा फोटो झळकलाय असंही शिंदे म्हणाले। पकडले जातात ते भोंदू, पण जे पकडले जात नाही त्या महाराजांचं काय करायचं? मला असं वाटतं आपण सगळे एकत्र मिळून एक भूमिका घ्यायला पाहिजे आणि सगळ्या राजकारण्यांनी जर ठरवलं तर बुवा शक्तीपेक्षा युवा शक्तीला जास्त आपण ताकद दिली पाहिजे। कारण या देशामध्ये बुवा चमत्कार नाही करू शकत, युवा चमत्कार करू शकतात आणि युवा शक्तीला जर का आपण नीट पाठिंबा दिला तर या बुवांची दुकानं बंद झाल्याशिवाय राहणार नाही। यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत, यामध्ये राजकारण करता कामा नये। जास्ती काय मला बोलायचं नाही, पण काही लोक जास्त बोलले तर मात्र बरेचसे राज माझ्याकडे आहेत। ताज का राज राजी रहने दो। उद्या तीच व्यक्ती गुन्हा करते, मग त्याच्यावर असलेले लोकप्रतिनिधींचे फोटो व्हायरल होतात, हे झाले। पण याचा अर्थ लगेच त्याच्याशी त्याचा संबंध आहे असं मानण्याचं कारण नाही। मिलिंद नार्वेकर इथं बसले, त्यांचाही फोटो झळकलाय।